अमेरिकेमध्ये पटेल ब्रदर्स ही मोठी चेन असून यांचे इंडियन स्टोअर्स बरेच आहेत आणि इंडियन मॉल्स या पटेल ब्रदर्सच्या आहेत आणि त्यामध्ये सर्व इंडियन वस्तू मिळतात. तर आता दिवाळीचा सीझन जवळ आलेला आहे, त्यामुळे बरेचसे इंडियन लोक इथे खरेदीसाठी आलेले आहेत. तसेच इथे आपण पाहत आहात दिवाळीसाठी लाईटिंग पण केलेलं आहे आणि या मॉलमध्ये खास करून दिवाळीसाठी विशेष जे दिवाळीचे साहित्य आहे, पणत्या आहेत, नंतर मेणबत्त्या आहेत, तसेच फटाके आहेत, शोभेच्या वस्तू आहेत. तर ते सर्व इथं दिवाळीच्या वस्तू मागवण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहत आहात इथे या मॉलमध्ये सर्व प्रकारच्या वस्तू, इंडियन वस्तू एकत्र मिळतात. त्यामुळं सगळीकडे इंडियन लोकांची गर्दी असते. तर आम्ही या मॉलमध्ये आता आलेलो आहोत आणि आम्ही इथं संपूर्ण या मॉलची माहिती घेत आहोत. तर आपण पाहत आहात इथे डेकोरेशन किती छान केलेलं आहे आणि दिवाळीनिमित्त इथं बऱ्याचशा वस्तू सगळ्या इंडियन आणून ठेवलेल्या आहेत. तर त्या करण्यासाठी इंडियन लोकांची गर्दी झालेली आहे आणि विशेष म्हणजे या मॉलमध्ये सगळ्या इंडियन भाज्या मिळतात. तसेच आपल्याला संपूर्ण खाद्यपदार्थ मिळतात. जसं आपल्याकडं ढोकळा, चिवडा, नंतर बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू, मोतीचुराचे लाडू, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्यांचे प्रकार, वड्यांचे प्रकार, हे सर्व आपल्याला मिळतं. तर या इंडियन मॉलची आता आम्ही माहिती घेत आहोत. इथं आम्ही आलेलो आहोत. इथं स्वतः बिल करण्याची सुद्धा पद्धत आहे. आपल्याकडच्यासारखं इथं काउंटरवर कर्मचारी बिल करत नाहीत. बऱ्याच ठिकाणी स्वतःची लोक आपल्या वस्तू घेतलेल्या असतात त्याचं बिल करतात आणि स्वतः कार्डानं पेमेंट करतात आणि त्या वस्तू घेऊन ते घरी जातात. तर इथं हे आपण समोर पाहत आहात. इथं आपल्याला हे एक बसण्यासाठी सुद्धा लोकांना इथं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे दिवाळीसाठी खास. इथं बसून लोक फोटो काढतात. तर असे हे इंडियन स्टॉल किंवा इंडियन मॉल अमेरिकेमध्ये ह्या पटेल ब्रदर्सचे जवळजवळ बऱ्याचशा शहरामध्ये आहेत. इथे हे आपला इंडियन कोल्हापुरी गूळसुद्धा इथं ठेवलेला आहे. आपण पाहत आहात हा कोल्हापुरी गूळ आहे. खास करून हा दिवाळीसाठी स्टॉक आलेला आहे. तसेच आपल्या तिकडच्या प्रमाणे इथं सगळ्या प्रकारची पिठे मिळतात. तसेच इथे सगळ्या प्रकारचे तांदळाचे प्रकार आहेत. तसेच संपूर्ण डेकोरेशनचं साहित्य इथं ठेवलेलं आपण पाहत आहात. त्याशिवाय आपल्याला इथं बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला तिकडे गेल्यानंतर भारतात लोक विचारतात की आपल्याकडच्या सगळ्या वस्तू तिकडे मिळतात काय, तर इथं कोणतीही वस्तू मिळत नाही असं होत नाही. इथे अक्षरशः म्हणजे पुण्यातील चितळींच्या भाकरवड्यासुद्धा इथं मिळतात. त्यांचा चिवडा मिळतो, शेव मिळते. तसेच इतर पदार्थही भारतातून इथं इम्पोर्ट केले जातात आणि इथल्या भारतीय लोकांना सगळ्या प्रकारचे पदार्थ इथं अमेरिकेत राहूनसुद्धा त्यांना मिळतात आणि त्याचा ते पुरेपूर लाभ घेतात. आणि दिवाळी इथं आलेली आहे म्हणून ते भरपूर ह्या पणत्यांचा किंवा डेकोरेशनच्या वस्तूंचा स्टॉक केलेला आहे. तर असं प्रत्येक शहरामध्ये ह्या पटेल ब्रदर्स यांची मोठे मॉल आहेत आणि खूप इंडियन लोक जास्तीत जास्त करून इथं खरेदी करताना आपल्याला दिसतात. तर अशा ह्या मॉलमध्ये आम्ही आत्ता आलेलो आहोत. तर इथं आपल्याकडच्यासारख्या सगळ्या भाज्या मिळतातच, पण इथली वांगी किंवा केळी, तसेच इथले कांदे मोठ्या साईजचे असतात. नंतर इथं काही लोकांच्या सोयीसाठी भाज्या कट करूनसुद्धा ठेवलेल्या असतात किंवा भाज्या निवडून ठेवलेल्या असतात. तर आपल्याला त्या इथं निवडलेल्या भाज्यासुद्धा, म्हणजे इथल्या लोकांना भाजी निवडायचासुद्धा त्रास नको. त्यांना खिसलेला कोबीज मिळतो, नंतर चिरलेली भेंडी मिळते. नंतर इथे फणसाचे तुकडेसुद्धा, एक फणस जर आपल्याला घ्यायचा नसेल तर त्याचे पाव फणसाचे किंवा भोपळ्याचे तुकडे पॅक करून ठेवलेले असतात. तसेच
सगळ्या फळंसुद्धा इथं कट करून बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तसेच आपण पाहतात शेंगदाणे, ओल्या शेंगा, नंतर इथं ही वांगी आपण पाहतात किती मोठी आहेत. तर इकडच्या अमेरिकन पद्धतीच्या भाज्या या दिवसात आपल्याला इथं कैरीसुद्धा दिसते. नंतर या दिवसात आपल्याला इथं फणस दिसतो. ही वेगवेगळ्या प्रकारची गाजरं, ब्रोकोली हे सगळं आपल्याला असं इथं पॅक केलेलं मिळतं आणि पॅक्ड फूड जेणेकरून इथल्या लोकांना कोणत्याही प्रकारचं प्रदूषण किंवा स्वच्छता इथल्या लोकांना फार प्रिय असते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही पॅकिंग करून ठेवलेली असते. आणि अशा प्रकारे या मॉलमध्ये आम्ही संपूर्ण सर्वत्र फिरलो. इथल्या सगळ्या वस्तूंची माहिती घेतली आणि खूप इथं ॲडव्हान्स आहे, पद्धती आहे. इथं आम्हाला प्रथमच निळ्या प्रकार कोबी पाहायला मिळाला. तसे पण आपल्याला केळीच्या मोहण्याचे तुकडे इथं भाजीसाठी विकायला ठेवलेले आम्हाला पाहायला मिळाले. तर हे आपण समोर पाहत आहात. तर त्याचासुद्धा ते लोक उपयोग करून घेतात. नारळ सोलून ठेवलेले असतात. तसेच इथं जे कांदे आहेत ते कांद्याचासुद्धा प्रकार मोठा आहे. कोरफड आहे, केळीचा हा आपल्याला केळफूल दिसते. तर अशा प्रकारे इथं दूधसुद्धा इथं कॅनमध्ये असतं, दुधाचे कॅन असतात. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण इंडियन वस्तू आपल्याला ह्या मॉलमध्ये मिळतात आणि कोणतीही गैरसोय इंडियन लोकांची होत नाही. हे आपण समोर पाहत फणस कापून ठेवलेले, त्याचे तुकडे पॅक करून ठेवलेले आहेत. नंतर हे लाल भोपळ्याचे तुकडे, तसेच कलिंगड्याचे फोडी, किसलेला कोबीज, नंतर चिरलेल्या भेंड्या, नंतर हे फळांचे तुकडे असे पॅक करून ठेवलेले इथे एकत्र विकत मिळतात. आणि त्यामुळे आपल्याला कुठेही जास्त कष्ट पडत नाही आणि खूप आपल्याला हे तुकडे केलेलं खोबरंसुद्धा इथं पॅक करून ठेवलेलं आहे. तर ह्या भेंडीसुद्धा पॅक केलेली दिसते निवडून. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकांच्या सोयी कशा होतील हे इथं पाहिलं जातं. आणि अमेरिकेमध्ये त्यामुळे इथल्या मुलांना देखील हा देश आवडायचं, कारण की इथं सर्व वस्तू मिळतात. इथं सर्व शिस्त आहे आणि कुठल्याही गोष्टीसाठी वेटिंग करावं लागत नाही. रस्त्यावर शिस्त आहे, मॉलमध्ये शिस्त आहे आणि सगळीकडे त्यांना ज्या त्या वस्तू वेळच्या वेळी आणि अप टू डेट मिळतात. त्यामुळे इथल्या मुलांना देखील, आपली जी भारतातली मुलं इथं शिकायला येतात त्यांना देखील या गोष्टीची सवय लागलेली असते आणि त्यांना मग त्यामुळं हाच देश आवडतो. त्यामुळं असं आपल्या देशात देखील आपण असं या वस्तू जर अप टू डेट निवडलेल्या भाज्या किंवा पॅक्ड फूड किंवा आपण प्रत्येक गोष्ट स्वच्छतेची वगैरे काळजी घेऊन जर आपण इथं आपल्या लोकांना जर असं मॉलमध्ये देऊ शकलो तर आपण एक उत्कृष्ट असं ह्या लोकांचं एक घेण्यासारखं हे उदाहरण आहे. तर असा हा मला मॉल पाहून खूप बरं वाटलं आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला इथं नवीन पाहायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.